नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूनम कोचिंग सेंटरचा संचालक मी बागुल सर आपला बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्स या जर्नीमध्ये स्वागत करत आहोत. मागच्या 3 लेक्चरमध्ये आपण रूल्स ऑफ ॲडिशन, रूल्स ऑफ सबट्रॅक्शन, रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन बघितलं. ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रूल्स ऑफ डिव्हिजन. सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे डिव्हिजन, कारण 2 गोष्टी मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात जास्त मुलांना अवघड जातात, ती म्हणजे सबट्रॅक्शन, दुसरी म्हणजे डिव्हिजन. पण डिव्हिजनचा पण रूल खूप सोपा आहे, तो आपण बघणार आहोत. आणि तत्पूर्वी थोड्या बेसिक गोष्टी आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊ. आता बघा, परत आपल्याला तेच करायचं आहे जसं आपण डिव्हिजनला केलं. एक लक्षात घ्या की मी प्लस डिवाइड बाय मायनस इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे मायनस डिवाइड बाय प्लस इज इक्वल टू मायनस. त्याच्यानंतर तुम्ही मायनस डिवाइड बाय मायनस इज इक्वल टू तुमचा प्लस, आणि प्लस डिवाइड बाय तुमचा प्लस इज इक्वल टू सुद्धा प्लस. म्हणजेच काय लक्षात घ्या, जसं मागच्या वेळेस मी मागच्या मल्टिप्लिकेशनच्या रूलमध्ये जसं सांगितलं तसाच हा रूल इथे पण अप्लाय होतो. जर आता लक्षात घ्या, मी आता थोडं उलटं केलेलं आहे. डिव्हिजनचं साईन दिलं आहे तुम्हाला, लक्षात घ्या. तर लक्षात ठेवा, एकदम रूल सोपा आहे. जर साईन माझी अपोजिट आहे ना, लक्षात घ्या, प्लस मायनस मायनस प्लस, तर ॲन्सर इज निगेटिव्ह. आणि जर माझे साईन सेम आहेत ना बाळांनो, मायनस मायनस प्लस प्लस, म्हणजे इथे साईन सेम आहे बघा, तर माझा ॲन्सर पॉझिटिव्ह येणार आहे. बस एवढाच रूल लक्षात ठेवायचा आहे. रट्टा मारत बसू नका. प्लस मायनस 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 प्लस मायनस 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 प्लस 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 प्लस, हे रट्टा मारून तुम्ही विसरून जाल. त्यापेक्षा एक सिम्पल ट्रिक्स लक्षात ठेवा. साईन सेम आहे तर ॲन्सर इज पॉझिटिव्ह आहे, आणि साईन डिफरंट आहे तर ॲन्सर इज निगेटिव्ह. त्यासाठी काही एक्झाम्पल बघूया आपण. बघा, लक्षात घ्या. आता मी एक्झाम्पल घेतो. आता मी लिहिलेलं बघा, लक्षात घ्या. पहिलं एक्झाम्पल घेतो. समजा मी 50 डिवाइड बाय मी 10 घेतला, बरोबर की नाही. याचा अर्थ पण सेम आहे बाळांनो, आणि याचा पण अर्थ सेम आहे. मी असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय, सेम आहे. दोघांचा असं सेम आहे. आता लक्षात घ्या, जर मी नीट बघितलं तर हे दोघांचं जे साईन आहे ते सेम आहे. मला माहिती आहे 10 1 जा 10, 10 5 जा 15, म्हणजे याचा आन्सर येईल 5. याचं पण ऑब्वियसली याचा पण आन्सर काय येईल 5. आता मी ह्याच पद्धतीने सॉल्व करता बघा. आता मी लिहिलं आहे बाळांनो -2 tan थीटा डिवाइड बाय मी लिहिलं आहे बाळांनो 4 sin थीटा. बघा, आता हे मी ट्रिग्नोमेट्रीसाठी सुद्धा यूज करणार. आता बघून घ्या, पहिले मी साईनकडे लक्ष देणार. याचं साईन काय मायनस आहे, याचं साईन काय प्लस आहे. बघा, दोघांचं साईन अपोजिट आहे, म्हणजे माझा आन्सर निगेटिव्ह येणार आहे. आता नंबर्स डिवाइड होत आहे का, होत आहे. 2 1 जा 2 2 जा. आता बाकी काही करायची गरज नाही आहे. मग आता इथं वरती कोण उरलं आहे, फक्त मला माहिती आहे tan थीटा, आणि खाली उरलं आहे बाळांनो तुमचा 2 sin थीटा. आता समजून घ्या, तिसरं एक्झाम्पल दिलं आहे मला. आता मी व्हेरिएबलसाठी घेतो. समजून घ्या, मला एक्झाम्पल दिलं आहे बाळांनो 4x² डिवाइड बाय तुम्हाला दिलं आहे 2xy. बघा, -2xy. आता बघा, ह्या दोघांचं साईन बघा काय आहे, मायनस आहे. मला सिम्पल सिक्युरिटी साईन जर सेम असते तर ॲन्सर इज पॉझिटिव्ह. सिम्पल सिक्युरिटी. आता बघा 2 1 जा 2 2 जा करून घेतलं. ओके, मग इथे राहिला 2. ओके, आता बघा, हा x इथे 1 आहे, इथे 2 आहे, मधला 1 x राहिला, कॅन्सल झाला, एकच राहिला, म्हणजे इथे राहिला तुमचा x, आणि हा y आणि हा y उडाला, म्हणजे फक्त ॲन्सर काय आलं तुमचं 2x + 2. अतिशय सोपे रूल आहे हे. रूल फक्त सगळीकडे अप्लाय होता बाळांनो, त्यामुळे नीट लक्ष द्या. जर मॅथमॅटिक्समध्ये आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या ना, तर मॅथ्स खूप सोपं आहे. जर बेसिक कन्सेप्ट पुअर असल्या तर मॅथ्स खूप अवघड जातं. खूप मुलांना अवघड जातं, कारण काय की बेसिक कन्सेप्ट त्यांच्या काय पुअर आहेत. लक्षात घ्या. आता एक चौथं एक्झाम्पल मी असं घेतो बाळांनो, 2 sin थीटा इंटू किती रे बाळांनो cos थीटा. मायनस लिहिलं, इथं मायनस घेतो, आणि इथं लिहितो बाळांनो cos² थीटा. आता मला सिम्पलची आता एक ट्रिग्नोमेट्रीसाठी यूज केलेलं बघा. इथे साईन काय दिसते प्लस, इथे साईन मायनस आहे, इथे साईन प्लस आहे, म्हणजे आन्सर येईल निगेटिव्ह. पहिले लिहून टाकलं. ओके, आता काय कट होतं का, ओके, 1 cos थीटा, इथे 2 आहे, म्हणजे इथे राहिलं 1 cos थीटा. बघू, मग आता इथं काय राहिलं -2, वरती काय राहिलं बाळांनो sin थीटा, आणि खाली काय राहिलं बाळांनो cos थीटा. आणि तुम्हाला माहिती आहे बाळांनो साईन अपॉन कॉस असतो टॅन, म्हणजे सिम्पलची गोष्ट ॲन्सर काय आला तुमचा -2 tan थीटा. इट इज व्हेरी इझी.